करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीला पूर आल्यानंतर जे आहे ते अनेक कुटुंबांना जे अन्नधान्यापासून वंचित राहावं लागतं ह्याचीच दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आहे ते सीना नदीकाठच्या गावांमध्ये असेल तसेच स्थलांतरित लोकांमध्ये जे आहे अन्नधान्य किटचं एक साहित्य वाटप करण्यात येत आहेत। पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सध्या संपन्न होत आहे। माने साहेब आपल्याबरोबर साहेब काय सांगाल, कशा पद्धतीने या किटचं वाटप करण्यात येत आहे? नमस्ते। गेली काही दिवस आपण पाहतोय की सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक पूरग्रस्तांना आपण विविध ठिकाणी म्हणजे मंगल कार्यालय, दूध संकलन केंद्र, जिल्हा परिषद शाळा असं त्यांना स्थलांतरित करून ठेवलेलं आहे। त्यांच्या अन्नधान्याची सोय महत्त्वाची होती म्हणून मी माझं जे राहतं गाव आहे फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, इथून सर्वांसाठी हे अन्नधान्याचे किट आणलेले आहेत। आज रोजी आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये असे 350 किट वाटप करण्यात आलेले आहेत। आजचे जे हे वाटप आहे ते बिटरगाव श्री, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर इथे वाटप करण्यात आलेलं आहे। साधारण किती अजून कुटुंबांना आपल्याकडून मदत करण्यात येणार आहे? एकूण 350 कुटुंबांना आम्ही ही मदत केलेली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील या पूरग्रस्त नागरिकांसाठी एक हात मदतीचा म्हणून जवळपास 350 कुटुंबांना जे आहे ते एक जे किट आहे, किराणा किट, ते देण्यात आलेले जे आता वाटप आहे ते बिटरगाव येथे ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।